मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पीएम किसान योजनेची 12,000 वरून 15,000 होण्याची शक्यता. चला तर बघूया. नमस्कार मित्रांनो, रोहन टेक्निकल मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान शेतकरी योजनेचा 19वा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता आहे. आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक असणे गरजेचं आहे आणि केवायसी करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. हे जर तुम्ही केले नसतील तर ह्या योजनेचा तुम्हाला लाभ होणार नाही. नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सर्वांना 3,000 रुपये जमा होणार आहे आणि पीएम किसान शेतकरी योजनेचा 19वा हप्ता 2,000 रुपये जमा होणार आहे. नमो शेतकऱ्यांचा आणि पीएम किसान योजनेचा दोन्ही मिळून 5,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये पीएम किसान शेतकरी योजनेचा 19वा हप्ता देण्याची शक्यता आहे. जरी पीएम किसान योजनेची केवायसी केली असेल तर नमो योजनेची सुद्धा झालेली असते. आणि एकाच घरामध्ये दोन्ही व्यक्तींना पीएम किसान योजनेचा लाभ होणार का? समजा एकाच घरातील वडील आणि मुलगा पीएम किसान योजनेचा अर्ज करत असतील तर त्या घरामध्ये वर्षाला 12,000 रुपये मिळू शकतील का? काय आहे नियम? केंद्र सरकारच्या नियमानुसार घरात असणाऱ्या पीएम किसानचा लाभ घेता येणार नाही. ज्या व्यक्तींच्या नावावर शेत आहे त्या व्यक्तींना लाभ होऊ शकतो. समजा वडील आणि मुलगा वेगवेगळे राहत असतील तर वेगवेगळी शेती नावावर असेल तर या योजनेचा लाभ नक्की होऊ शकतो. आणि मित्रांनो, वर्षाला 12,000 रुपये पीएम किसान योजनेचे मिळत होते तरी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे वर्षाला 15,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि विजेचे बिल 5 वर्ष मोफत करण्यात आलेले आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा व